नमस्कार मित्रांनो, आपण इथे एक पोझिशन ऑलरेडी घेतलेली आहे आणि इथे क्विकली मार्केटमध्ये फॉल आलेला आहे. म्हणजे अगदी स्टार्ट करेपर्यंतच फॉल आलेला आहे. 53 ला आपण इमिडिएटली आपला ट्रेल करतोय. 33 33.5 ला टच केलंय की नाही केलं? 33.5 ला टच नाही केलेलं दिसत आहे इथे अजूनही. 33 नो. आपली एंट्री झालेली होती इथे 173.5 ला. सॉरी, एंट्री आपली 153.5 ला झालेली होती. सो 20 पॉईंट मायनस केले, सो 133.5 ला इकडे फॉल यायला हवा होता. सो 133.5 ला टच नाही केलेला आहे, त्यामुळे मी स्टॉप लॉस अजून मूव्ह नाही करत आहे. फक्त 0.5 साठी इथे आपला स्टॉप लॉस ट्रेल करण्यासाठी राहिलेला होता. फर्स्ट टार्गेट नाही तर आपला इथे हिट झाला असता. मी क्विकली एकदा रिफ्रेश करतो. स्टॉप लॉस सगळ्यात पहिला लावलेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. पहिला स्टॉप लॉस सेट केला. मी लिटरली फक्त रेकॉर्डिंग स्टार्ट करेपर्यंतच सडनली 10-15 सेकंड्स मध्ये फॉल आलेला होता. मिनिमाइज करतो. इथे आपण आपले पोझिशन सेट करूया. आयडियली आपली एंट्री 153.75 ला व्हायला हवी होती, पण 55 ला झालेली आहे. दॅट इज ओके. इथे 5 मायनस ऍड करतो. 153 63 73.55 अँड ओव्हर हिअर 40 पॉईंट मायनस केले तर 113.55. ऑल राईट. ओके, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली आय डोंट नो. लेट्स सेट अगेन. ओके, लॉंगचं केलेलं मी, शॉर्ट करायला हवे. प्रॉफिट लेवल ओके, चुकीच्या ठिकाणी आपण टाकले. 103.55. स्टॉप लॉस बदली 173.55. ओके, येस, आता परफेक्ट झालेला आहे. आणि इथे आपण 20चा आपला इंटरवल टार्गेट देखील लावूया. 133.55. सो इथे जसं ह्याला टच करेल, अजून फक्त इथे बघू शकता लो होता 134.1चा. लो जर का ह्याने टच केला असतं तर आपण इमिडिएटली इथे ट्रेल केलं असतं. अजूनही इकडे तो हिट करू शकतोय. सो आपण रेडी राहूया 153 साठी ट्रेल करण्यासाठी. आपण एंट्री अगदी टायमिंगला झालेली आहे. इथे या कॅन्डलला आपण इथे एंट्री केली आणि फॉल आलेला आहे. इथे जर का आजच्या दिवसभराची मुवमेंट पाहिली तर इथे सुरुवातीला थोडा वेळ, साधारण एक सुरुवातीचा 1 तास साईडवेज मार्केट होतं. अप डाऊन दोन्ही साईडला मूव्ह केलं. नंतर अप साईडला ब्रेकआउट दिलेला होता. थोडा वेळ इथे मुवमेंट करून पुन्हा एक थोडा अप मूव्ह केली आणि आता हा लेवल जो आहे, जो हायर हाय हायर लो पॅटर्न होता, तो इथे ब्रेक करताना दिसत आहे. इथून खाली अजून थोडासा आला तर इथे स्टॉप लॉस देखील काही असतील, ते देखील एक्झिक्यूट होऊ शकतील. अँड देन ही कॅन्डल जशी बनलेली होती, ह्या कॅन्डलचा जर का इकडे लो ब्रेक करत आहे तर मार्केट प्रचंड खाली येऊ शकते पुन्हा एकदा. परंतु इथे थोडीफार बाईंग आपल्याला बघायला मिळू शकते, कारण की इथे बायर्स होते अवेलेबल. इथे आपण कॅन्डलचा स्पाइक देखील बघू शकतोय. सो ह्या झोनला थोडीशी बाईंग एक्सपेक्टेड असेल. बाईंग ते ऍटलीस्ट साईडवेज एवढी एक्सपेक्टेड असेल. त्याच्यानंतर जर का हा झोन ब्रेक करून खाली येत असेल तर मार्केट अजून फॉल होऊ शकतं. राईट. सो आपण त्या फॉलसाठीच इकडे डाऊन साईडचा ट्रेड घेतलेला आहे, मार्केट स्ट्रक्चरनुसार आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. अगदी थोड्यासाठी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस राहिलेला होता इथे. काही हरकत नाही, आपण वाट पाहूया. ओके, स्पॉटवर जी इमिडिएट कॅन्डल आपल्याला एक्सपेक्टेड होती ती खाली क्लोजिंग होणं गरजेचं होतं, परंतु ही रिव्हर्स जाऊन काइंड ऑफ इकडे विक बनवलेली आहे, थोडंसं स्लाइटली हॅमर टाईप बनवलेलं, पण इकडे बॉडी एवढी स्ट्रॉंग नाहीये. पण स्टील अपर साईडला क्लोजिंग झालेली आहे कॅन्डलची. सो इथून आता डाऊन साईडला येते की कसं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. इथे प्रचंड सेलिंग झालेली होती या कॅन्डलला आणि नेक्स्ट कॅन्डलला इमिडिएटली सपोर्ट नाही केला, परंतु त्याच्यानंतर जो फॉल आला तो इथे स्टॉप लॉस हंट झालेले आहेत बहुतेकांचे आणि इथून कदाचित पुन्हा वर जाऊ शकते. इथे एक सपोर्ट आहे. सो मे बी इफ इट इज ट्राइंग टू फॉर्म हेड अँड शोल्डर पॅटर्न, देन इथून थोडंसं रिव्हर्सल येऊ शकते या लेवल पासून. ठीक आहे. सो इथपर्यंत थोडंसं पुलअप झाल्यानंतर मार्केट पुन्हा डाऊन येत असेल तर मात्र आपल्याला एक चांगल्या पॅटर्न सहित आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतोय. इथूनच जर का अप मूव्ह केलं आणि हा हाय जर का ब्रेक करत आहे ह्या कॅन्डलचा, तर मात्र मग हा ट्रेंड जो इथून आता सकाळपासून क्रिएट केलेला होता तो कंटिन्यू करू शकेल. सो आपण इथे आता वाट बघत आहोत आणि लेट्स सी आता कॅन्डल अप जाते की डाऊन होते ते. इथे आपल्याला थोडासा टाइम डिकेचा बेनिफिट मिळालेला होता. सो इफ यू सी स्पॉट कॅन्डल आणि ऑप्शन कॅन्डल, सो ऑप्शन मध्ये निगेटिव्हिटी दिसलेली आहे आपल्याला.
राईट. इट इज बिकॉज ऑफ थीटा डीके. आणि इथे कॅन्डलने जर का आपल्याला सपोर्ट दिला स्पॉटवरती तर इथे ऑप्शन मध्ये तर डीके होईलच, कारण आता वेनसडे सेकंड हाफ सुरू आहे. उद्या एक्सपायरी असल्यामुळे थोडं जास्त डीके बघायला मिळू शकतो. ठीक आहे, विल सी की एक्झॅक्टली आता आपला स्टॉप लॉस हिट करेल की इथे फर्स्ट आपला ट्रेलिंग टार्गेट सॉरी फर्स्ट टार्गेट आपला हिट करेल. इथे मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे इथे जी एक मी लेवल म्हणत होतो की हेड अँड शोल्डर टाईप बनवून इकडे ही लेवल टेस्ट करून खाली येऊ शकते, परंतु इमिडिएटली फक्त टच करूनच ते खाली आलेले आहे कॅन्डल. सो इथे सेलर्स हे बऱ्यापैकी आहेत बसलेले ह्या झोनमध्ये. ह्याचं आपल्याला एक कन्फर्मेशन मिळत आहे आणि इझिली ही लेवल ब्रेक होणं डिफिकल्ट वाटत आहे. आता ही कॅन्डल क्लोज कुठे होते हे बघणं महत्वाचं राहील. 55 सेकंड अजून बाकी आहे. इथे हे स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल क्लोज होणं देखील गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॉलोअप कॅन्डल आली तर मात्र आपल्या इथे फर्स्ट टार्गेट पण हिट होईल आणि ऍट द सेम टाइम जर का एक सडन फॉल आला, कारण इथे स्टॉप लॉस देखील बऱ्याच जणांचे असणार आहे ज्यांनी लॉंग केलेलं असणार आहे. सो इथून स्टॉप लॉस हिट करून एक अजून फॉल थोडासा एक्सपेक्टेड आहे इथे. सो लेट्स वेट. इथे आता फर्स्ट टार्गेट आपला हिट होण्याच्या जवळ आलेला आहे. 133.55 ला आपला फर्स्ट टार्गेट आहे. 140 पर्यंत आलेलं होतं, अजून 7 पॉईंट दूर आहे. इथे 0.5 साठी आपला फर्स्ट टार्गेट राहिलेला होता, पण तरी देखील आपण ट्रेल नाही केला इकडे मित्रांनो. मागच्या ट्रेडमध्ये देखील आपण बघितलेला एका पॉईंट साठी स्टॉप लॉस राहिलेला होता आपला, आपण ट्रेल नाही केला. त्यानंतर पूर्ण ऑलमोस्ट 3 पॉईंट जवळ आपल्या इथे आलेला होता स्टॉप लॉस. तिथून पुन्हा मार्केट फिरून 40 पॉईंटचा आपला टार्गेट दिलेला होता. राईट. सो अशा प्रकारे मार्केट यू नेव्हर नो कधीही कुठूनही टर्न होऊ शकते. सो आपल्याला फक्त आपल्या हातात आहे ते आपला स्टॉप लॉस आणि आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस. मी टार्गेट देखील म्हणणार नाही. स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस या दोन गोष्टींवर जर का आपण फोकस केला तर टार्गेट कधी ना कधी आपल्याला मिळतोच. लॉस लिमिट मध्ये ठेवायचा, टार्गेट ऑटोमॅटिकली हिट होतातच. ठीक आहे. सो माझा पण फर्स्ट नेहमी मोटो हाच राहतो की मी हा स्टॉप लॉस जो आहे तो कधी एकदा ट्रेल करतो कॉस्ट टू कॉस्ट, जेणेकरून ऍटलीस्ट मला लॉस खूपच लिमिटेड किंवा नाही होणार लॉस. त्याच्यानंतर जर का प्रॉफिट मिळत असेल सो दॅट इज फाईन. नाव इथे कॅन्डल नवीन सुरू झालेली आहे. ही कॅन्डल आता निगेटिव्ह क्लोज होणं गरजेचं आहे आणि जर का हा लो ब्रेक करत असेल तर मात्र अजून जास्त फॉल आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. पण जर का इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म होत असेल तर ह्या कॅन्डलचा जो इम्पॅक्ट आहे हा थोडासा नलिफाईड होऊन जातो जर का इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली तर. सो लेट्स सी, अजून 4 मिनिट बाकी आहेत. कशा प्रकारे रिॲक्ट करते मार्केट पाहूया. हे आपल्या मित्रांनो फर्स्ट टार्गेट जवळ आलेलं आहे. मार्केट लो झालेला आहे 135.2. 133.5 ला आपला फर्स्ट टार्गेट होता. सो 2 पॉईंट अजूनही लांब राहिलेला आहे. इथे हा जो बाईंग आलेली होती सडनली स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे म्हणा किंवा इथे बायर्सची ऑर्डर पेंडिंग असल्यामुळे म्हणा, त्या इफेक्टला नलिफाय करण्याचं काम आता इथे स्लोली स्लोली सुरू आहे. इथे बघा वरच्या साईडला स्पाइक किंवा ह्या विक्स फॉर्म होत आहेत. सो इथून जर काही लेवल ब्रेक झाली तर अजून एकदा थोडा फॉल आपल्याला बघायला मिळू शकतोय, कारण इथे स्टॉप लॉस जसं आपण म्हटल्याप्रमाणे स्टॉप लॉस कदाचित हिट होऊन थोडंसं खाली येऊ शकतंय. या झोनला बाईंग आलेली होती बऱ्यापैकी. थोडा वेळ इथे जर का अर्धा तास टाइमपास करून मग नंतर फॉल आला तर कदाचित आपल्याला इथे सेकंड टार्गेट इमिडिएटली मिळून जाईल. थोडा वेळ टाइमपास जरी केला तरी आपण ऑप्शन सेल केलेला असल्यामुळे इथे डीकेचा आपल्याला बेनिफिट मिळत राहील. पण इथे आता सध्याची कॅन्डल फॉर्म होत आहे आणि प्रिव्हियस लो ब्रेक केलेला आहे. सिमिलरली इथे पण लो ब्रेक केलेला आहे. सो फक्त आता आपण आपल्या पहिल्या टार्गेटसाठी थांबलेलो आहोत, जेणेकरून आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करू शकू कॉस्ट टू कॉस्ट. या कॅन्डलला सीएल का पाहावा लागेल. अजूनही 3 मिनिटं 2 मिनिटं बाकी आहे. बहुतेक तरी यायला हवा या कॅन्डललाच. 135.2 चा लो केलेला होता. इथे एक सडन स्पाइक अशी येते, परंतु ऑप्शन प्राइस मध्ये ती स्पाइक येताना दिसत नाहीये. थोडासा चॅलेंजिंग टास्क बनू शकतो आपल्यासाठी. इथे डेफिनेटली ऑप्शन बायर थोडे जास्त असतील ॲज एक्सपेक्टेड. लेट्स वेट गाइस. इथे मित्रांनो एक चांगला अपवर्ड स्पाइक आलेला आहे. मार्केट स्पॉट लेवलवर तर कॉस्ट टू कॉस्ट आपला आलेला आहे, परंतु इथे ऑप्शन चेन मध्ये किंवा ऑप्शन चार्ट मध्ये ऑलमोस्ट आपल्याला 10 पॉईंटचा इथे डीके मिळालेला आहे. सो ऑप्शन सेलिंगचा मित्रांनो हाच एक बेनिफिट आहे. दॅट्स वाय वी अँड मोस्ट ऑफ द प्रोफेशनल ऑलवेज प्रेफर ऑप्शन सेलिंग.
इवन दो वी नोटीस फ्यू गामा ब्लास्ट सडन स्पाइक येते आणि स्टॉप लॉस हिट होतो, पण तरी देखील ड्यू टू दिस मुवमेंट्स ऑप्शन सेलिंग ही प्रेफर केली जाते, कारण इथे आपल्याला जो डीकेचा बेनिफिट मिळत आहे, ऑलमोस्ट 10 पॉईंटचा आपल्याला इथे बेनिफिट मिळत आहे, राईट. सो इथे जरी मार्केट माझा टार्गेट स्पॉट नुसार इथे असला तरी पण आपला जर का मार्केट इथपर्यंत जरी आलं हाफ वे पर्यंत, तरी देखील आपल्या इथे फर्स्ट टार्गेट हिट होऊ शकतो. सो ऑप्शन सेलिंगचा हाच एक बेनिफिट आहे, अँड दॅट्स वाय वी ऑलवेज प्रेफर अँड रेकमेंड ऑप्शन सेलिंग. आणि त्याला जो मार्जिन लागतो तो आपण ऑप्शन बाईंगने इथे हेज करून घेऊ शकतो, राईट. सो तुम्ही देखील, मी तर हे सजेस्ट करेन, भले कॅपिटल कमी असेल तर मे बी तुम्ही जॉब करून त्यातून सेव्हिंग करा, तुमचा काही बिझनेस असेल त्यातून सेव्हिंग करा, परंतु ऑप्शन सेलिंगच करा. ऑप्शन बाईंग तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून यूज करू शकता, ऑर्डर पंचिंगसाठी वगैरे, बट पैसे जर का कमवायचे असतील कन्सिस्टंटली तर ऑप्शन सेलिंग शिवाय पर्याय नाहीये. हे आमच्या मताप्रमाणे आम्ही सांगत आहोत. इथे आता आपला टार्गेट फर्स्ट हिट झालेला आहे 153 ला, आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह केलेला आहे. नाव अगेन इथे कदाचित फास्ट मुवमेंट येण्याची शक्यता आहे, सो मी रेडी राहतो. इकडे 103 Y103. आता कदाचित तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल, इथे मी 50 पॉईंटचा पहिल्या टार्गेटने करत आहे. 103.55 50 पॉईंटचा टार्गेट तिथपर्यंत नाही गेलं तर ऍटलिस्ट आपण 113.55 तरी घेऊच, म्हणजे आपण ह्या झोन मध्ये आपला प्रॉफिट बुक करणार आहोत. सो बघूया इथे आता किती स्पीडली फॉल येतो. इथे कॅन्डल क्लोज व्हायला अजूनही 1 मिनिट बाकी आहे. फॉल नाही आला आणि तो रिकवर झाला तरी हरकत नाही आपल्याला, परंतु इथे कॅन्डलचा पॅटर्न बघता शक्यता तशी कमी वाटते. इथे एक झोन आहे मित्रांनो बाईंगचा, जो हा झोन पहिल्यांदा इथे सेलरचा झोन ब्रेक करून वर गेलेला होता. सो इथे काही ऑर्डर पेंडिंग असतील त्या एक्झिक्यूट होतील. खाली येत आहे, कॅन्डल क्लोज चांगली स्ट्रॉंग झाली तर आपल्यासाठी बेटर राहील. त्याच्यानंतर ही जी सेकंड कंटिन्युएशन कॅन्डल असेल त्याच्यामध्ये कदाचित आपला टार्गेट हिट होऊ शकेल, राईट. चांगला फॉल येत आहे. येस, ओके. इथे ट्रिगरची गरज नाही, मॉडिफाय करतो मी डायरेक्टली. मॉडिफाय केलेला आहे टार्गेट, आणि इथे मी आपला जो प्रिव्हियस 153 वाला होता त्यासाठी पण मी रेडी राहतोय. आपल्याला रेडी मित्रांनो सगळ्या गोष्टीसाठी राहणं गरजेचं आहे. 0.5 3. ठीक आहे, इथून जर का रिव्हर्स झालं तर आपण इथे कॉस्ट टू कॉस्ट निघणार, परंतु इथे चान्सेस खूप कमी आहेत. लेट्स सी, इथे मी 40 वर इथे मार्किंग करतो, ह्याला देखील थोडं मूव्ह करतो 80 पॉईंटच्या सगळं. वी विल सी. इकडे 50 पॉईंटचा आपण टार्गेट लावलेला आहे. या कॅन्डलचा इफेक्ट जर का नलिफाय झाला मित्रांनो तर इथे बऱ्यापैकी आपल्याला हे 80 पॉईंट जवळ पण येताना बघू शकतोय मार्केट. आपण 600 ची रेंज ब्रेक करून साधारण ह्या 580 पर्यंत जर का आलं तर आपले 50चा टार्गेट देखील हिट होऊन जाईल. इनफॅक्ट ह्या लेवल पर्यंत जरी आलं तरी आपला 50चा टार्गेट हिट होईल. सो 24,600 पर्यंत आपण एक्सपेक्ट करत आहोत, 600 ते 580 पर्यंत. लेट्स वेट अँड होप की इकडे 103चा टार्गेट, तो 103 नाही हिट झाला तरी जर का इथे 113 पर्यंत जरी आला तरी आपण बुक करण्याचा प्रयत्न करू. इथे फॉलोअप कॅन्डल मित्रांनो आपल्याला मिळताना दिसत नाहीये. फॉलोअप खूप महत्वाचा असतो एका
फॉल नंतर अजूनही 2 मिनिट बाकी आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी. ऍटलिस्ट इथे साईडवेज तरी मार्केट मुवमेंट करायला हवी, जेणेकरून आपल्याला इथे डीकेचा बेनिफिट मिळून आपला इथे टार्गेट हिट होऊ शकेल. इथून रिव्हर्स झालं तर आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार आहोत मित्रांनो. इथे मी आधेमध्ये ट्रेल नाही करत आहे सध्या. मार्केटला इथे मुवमेंट करण्यासाठी थोडीशी स्पेसची गरज आहे, कारण की आता ऑलमोस्ट 1:15 झालेला आहे, 12:45. सो थोडासा डीकेचा इफेक्ट देखील आपल्याला जर का मिळत असेल तर आपण घेण्याचा कॅप्चर करण्याचा ट्राय करू. इथे जी आपल्याला मुवमेंट सडनली एक्सपेक्टेड होती ती आलेली नाहीये. सो कदाचित आपल्याला 113.5 लाच आपला टार्गेट बुक करावा लागेल. कॅन्डल त्याच्या जवळ कशी येते त्या हिशोबाने आपण ठरवू इथे मूव्ह करण्याच्या बाबतीत. सध्या आपण तरी आपल्या ट्रेलिंग एसएल सहित रेडी आहोत. या ट्रेडमध्ये आता एक गोष्ट नक्की की आपण लॉस घेणार नाही आहोत. ऍटलिस्ट मिनिमम आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार आहोत, किंवा जर का प्रॉफिट झालाच तर बऱ्यापैकी प्रॉफिट होणार आहे. ऑलरेडी इफ यू कॅन सी ओव्हर हियर 5,000च्या आसपास किंवा 4,500च्या आसपास चालू होता. इफ यू मायनस दिस नॉमिनल 100 रुपीज, तरी पण एक डिसेंट प्रॉफिट दिसत आहे. परंतु परंतु तरी देखील आपण तो बुक नाही करत आहोत. हा नंबर मॅटर न करता आपण आपल्या सिस्टमवर फोकस करत आहोत. कॅन्डल पूर्णपणे ओव्हरराईड करत आहे ह्या फॉलला. ऑप्शन मध्ये जर का नोटीस केलं तर तसं होताना दिसत नाहीये, परंतु इथे जर कंटिन्युएशन कॅन्डल जर का वर गेली तर इथे सडन स्पाइक येऊ शकतो. एक्सपायरीच्या जेव्हा जवळ असतो आपण तेव्हा असे स्पाइक येतात. सो वी हॅव टू बी रेडी फॉर दॅट. मित्रांनो, मी इथे माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस सेट करत आहे. मला टार्गेट एक वेळेस मी लेट बुक करेल, पण इकडे सडन स्पाइक आला तर माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे मूव्ह नाही झाला पाहिजे किंवा मिस नाही झाला पाहिजे. त्या कारणासाठी इथे मी ट्रेलिंग स्टॉप लॉस पहिला सेट केलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे 103.5 टार्गेट आपण एनी विच वेज कधीही बुक करू शकतो, किंवा थोडंफार कमी जास्त झालं तरी एक वेळेस चालू शकेल. परंतु स्टॉप लॉसच्या बाबतीत मी कधीही कमी नाही घेऊ शकत, की स्टॉप लॉस आपला सेट असायलाच हवा. सो इथे ट्रिगरची गरज नाही. लेट्स सी इथे आता कशी मुवमेंट करते. 28 सेकंड फक्त राहिलेले आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी, आणि थोडासा इथे हॅमर टाइप कॅन्डल फॉर्म होत आहे, विच इज नॉट गुड साइन फॉर अस. Still, if we can get a negative candle after this, so over here maybe we can get some time decay, and maybe with that we can get our target. 113.55 is ultimate first second target, I would say. इकडे जर का सडन फॉल आला तर आपण 103 साठी वेट करणार, नाहीतर इथे जर का आपला टार्गेट स्लोली अँड स्टडीली येत असेल तर आपण इथे बुक करणार आहोत 113.5. ठीक आहे. इथे एक एक्सपेक्टेड निगेटिव्ह कॅन्डल आता बनायला हवी 2 ग्रीन कॅन्डल नंतर, परंतु हॅमर पॅटर्न पाहता इथे थोडं डिफिकल्ट वाटतंय. लेट्स सी. इथे मित्रांनो आता एक निगेटिव्ह कॅन्डल क्लोज झालेली होती 2 बुलिश नंतर, जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतं थोडंसं निगेटिव्ह कॅन्डल देखील एखादी बनू शकते, परंतु ग्रीन कंटिन्यू नाही झाली, निगेटिव्ह बनली, आणि इथे एक फॉलोअप कॅन्डल आता त्याची बनत आहे. आणि ह्या फॉलोअप कॅन्डल मध्ये कदाचित आपण इथे टार्गेट आपला 103 पहिला सेट करूया, आणि देन जर का 113.5 ला आलं तरी देखील आपण बुक करणार आहोत. सो वी विल वेट. आता ही कॅन्डल कशी फॉर्म होते, ही सडन स्पाइक देते आणि 103 हिट करते का स्लोली स्लोली खाली येते, त्यानुसार आपण डिसाईड करणार आहोत. ठीक आहे. या कॅन्डलला कदाचित टार्गेट हिट होण्याची पॉसिबिलिटी वाटते. वी विल वेट. 119, 117 आलेला आहे, 117, 18, 113 ला आपला आहे, 116 पर्यंत देखील आलेला आहे. या सेलर्सचा देखील संख्या इथे बऱ्यापैकी आहे कम्पेअर टू ऑप्शन बायर्स. एकशे 16.6चा लो हिट केलेला आहे, 3 पॉईंट लांब होता आपल्या टार्गेट पासून. इथे एक जो स्पाइक आलेला होता त्याच्यामध्ये देखील ऑलमोस्ट 3 पॉईंट म्हणू शकतो किंवा 2.5 दूर होता आपल्या टार्गेट पासून.
2 मिनिट राहिलेले आहेत, पाहूया हे हिट करेल की नाही करेल ते. सो मित्रांनो, आपण बऱ्याच वेळापासून या ट्रेडमध्ये एंगेज आहोत. इथे मार्केट थोड्यासाठी आपला टार्गेट 2-3 पॉईंटसाठी बाकी ठेवून पुन्हा अपवर्ड मूव्ह केलेला आहे. आपण आपला इथे स्टॉप लॉस ठेवलेला आहे सेट करून, परंतु स्टॉप लॉस पर्यंत देखील गेले नाही. इथे थोडंसं पुन्हा निगेटिव्हिटी येत आहे. बराच वेळ झाला, आपण 12:15 पासून ऑलमोस्ट ट्रेड मध्ये आहोत. 1.5 तास झालेला आहे. अजूनही ना टार्गेट ना स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट केलेला आहे. सो कधी कधी असे थोडे स्ट्रेसफुल ट्रेड्स येऊ शकतात, बट वी हॅव टू बी पेशंट आणि अजिबात कोणतेही मुवमेंट न करता. आता इथे कदाचित मी जर का ह्या लेवलला स्टॉप लॉस इथे मूव्ह केला असतो तर कदाचित मी ट्रेड म्हणून आउट झालो असतो, प्रॉफिट सहित आउट झालो असतो. बट स्टील आपण ते हे नंबर्सवर न जाता, जो इथे प्रॉफिट नंबर दिसतो आहे, या नंबर्सवर न जाता आपल्या ट्रेडच्या रूल्सनुसारच जायचं आहे. सो इथे जर का माझा टार्गेट हिट नाही केलेला आहे, दॅट मीन्स मी इथे स्टॉप लॉस मूव्ह नाही करणार. स्टॉप लॉस मी कॉस्ट टू कॉस्टच अजूनही ठेवलेला आहे. एकतर मला हा पूर्ण कॉस्ट टू कॉस्ट बाहेर काढ, चालेल, मला हरकत नाही, किंवा मला प्रॉफिट दे. राईट, हे दोनच गोष्टी आता घडू शकतात. सो आपण वाट बघत आहोत अजूनही. आता 140 झालेले आहेत. अजूनही आपल्याकडे 1.5 तासाचा अवधी बाकी आहे, साधारण 3:15 पर्यंत. सो त्या 1.5 तासात होपफुली आपल्याला डेफिनेटली टार्गेट किंवा स्टॉप लॉस मिळेलच. ठीक आहे, सो वेट करूया. इथे मित्रांनो आता वेळ झालेली आहे 2:28. इनफॅक्ट 29 झालेले आहे. फक्त लास्ट 1 मिनिट राहिलेला आहे आणि 2:30 वाजताची कॅन्डल देखील क्लोज होईल. ऑलमोस्ट इथे आपण बघू शकतोय निफ्टीचं ह्याच रेंजमध्ये बराच वेळ टाइमपास केलेला आहे. इथे आपण ऑप्शन चार्टवर देखील जर का पाहिलं, ना टार्गेट हिट करत आहे, ना आपला स्टॉप लॉस हिट करत आहे, या रेंजमध्येच मूव्ह करत आहे. आता फक्त आपल्याकडे पाऊण तास राहिलेला आहे. सो या पाऊण तासात बघूया आपले टार्गेट हिट होतोय का स्टॉप लॉस हिट होतोय. टार्गेटच्या जवळ तर आलेला आहे. इथेही आपण बघितलं तर लो होता याचा 117 आणि 113चा आपला टार्गेट होता. 4 पॉईंट इथे राहिलेले होते. पुन्हा एकदा इकडे 103चाच टार्गेट लावेल. मॉडिफाय करतो, कारण इथे जवळ आहे म्हणून मी मॉडिफाय केलेलं आहे. आणि 113 साठी देखील मी रेडी करणार आहे. सो 113 येऊन जर का पुन्हा वर जाणार असेल तर आपण एक्झिट करणार आहोत 113लाच. अन्यथा जर का फ्लो मध्ये डायरेक्टली खाली आला तर आपण 103 पर्यंत थांबू. जास्त वेळ थांबणार नाही आहोत. तर इथून एक डाऊन मूव्ह एक्सपेक्टेड आहे, तो आला क्विकली तर बेटर होईल. अन्यथा पुन्हा अजून थोडा वेळ 15-20 मिनिटं टाइमपास करावा लागू शकतो. ठीक आहे, सो पाहूया. मार्केट आता थोडंसं ग्रीन कॅन्डल फॉर्म करते. इथे डाऊन येते परंतु इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म करते. थोडंसं वियर्ड बिहेवियर होत आहे. 2:45 मित्रांनो व्हायला आलेले आहेत आणि इथे एक स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल फॉर्म होत आहे स्पॉटमध्ये. आणि इकडे ऑप्शन चार्टमध्ये देखील आता आपला फर्स्ट टार्गेट ऑलमोस्ट हिट व्हायला आलेला आहे. इकडे 103चा टार्गेट सेट केलेला आहे. इकडे फर्स्ट टार्गेट आपला हिट झालेला आहे. इथून जर रिव्हर्स होत असेल तर आपण 113ला बुक करणार. अन्यथा याच कॅन्डलला अजून 1 मिनिट बाकी आहे. सो याच कॅन्डलला जर का बुक होत असेल आपला इकडे 103, तर आपण वाट बघणार आहोत. जर का रिव्हर्स होत असेल तर आपण 113ला इथे सेट करणार आहोत. 113ला बुक नाही केलेलं आहे, आपल्या इथे हिट झालेला आहे, तरी देखील आपण वाट पाहत आहोत. कॅन्डल कशी क्लोज होते यू नेव्हर नो, कारण फॉर अशा मुवमेंट मध्ये इमिडिएटली टार्गेट देखील येऊन येतो. नॉर्मली असं बघितलेलं आहे कधी कधी. सो टार्गेट नाही आला तरी हरकत नाही. आपण इकडे बघूया 113च्या आसपास. अजून 1 मिनिट बाकी आहे कॅन्डल क्लोज होण्यासाठी. लेट्स सी, इकडनं थोडासा आता विक बनवत आहे खाली. सो मी इथे कदाचित मॉडिफाय करण्याची गरज वाटेल. लास्ट 1 मिनिट टू गो. मी रेडी आहे इथे माझ्या ऑर्डर सहित. ठीक आहे, मी मॉडिफाय केलेलं आहे 113ला. इमिडिएट मूव्ह आला नाही इकडे, लगेच कंटिन्युएशन मध्ये. सो इथे थोडासा अप जात आहे. इथे एक झोन देखील आहे थोडासा. इकडे अगोदर बायसने ह्या झोन पासून थोडा वर घेतलेला होता. सो पाहूया इथे आपला टार्गेट हिट होतोय का पुन्हा रिव्हर्स होतोय. मी रिव्हर्स साठी देखील रेडी नाही. इथे मी आता 133ला जर का रिव्हर्स झाला तर 133ला बुक करेल. अन्यथा आता इथे आपला टार्गेट येत आलेला आहे. मी इथे हेच पोझिशन देखील क्लोज करण्यासाठी रेडी राहिलेलो आहे. आणि इथे मी स्टॉप लॉस आता ट्रेल करत आहे 133.3.
ठीक आहे. जर का इथूनच रिव्हर्स गेला तर 133 ला मी निघणार, 20 पॉईंट आपण प्रॉफिट घेऊन निघू ह्याच्यातनं. नाहीतर इथे आता आपल्या 113चा लावलेला आहे, इथे इमिडिएटली आपल्याला ड्रॉप मिळाला नाही, सो दॅट्स ओके, हरकत नाही. कॅन्डल आता क्लोज होत आहे 245 ची, 245 ला सॉरी कॅन्डल क्लोज होत आहे. इथे मी थोडासा डाऊन आला, आपला टार्गेट हिट होऊन जाईल. इथे क्लोज पोझिशन साठी रेडी आहे. इथे 115 आलेला आहे, 114 आलेला आहे, 13 हिट, टार्गेट हिट, पोझिशन क्लोज, डन. वी एक्झिटेड द ट्रेड. इथे आपण बघूया 13,400 बुक केलेलं आहे. अमाऊंट मॅटर नाही करत आहे, आपण सिस्टम प्रॉपर फॉलो केलेला आहे. ऑर्डर बघूया आपली कितीला एक्झिक्यूट झाली, 113.5 ला एक्झॅक्टली एक्झिक्यूट झालेली आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आज जे 2 ट्रेड घेतलेले होते, दोन्ही ट्रेड आपण बघू शकतो प्रॉफिटमध्ये क्लोज केलेले. पहिल्या ट्रेडच्या पोझिशन मध्ये आपल्याला 462 हेजिंग कॉस्ट लागलेली, दुसऱ्या ट्रेडमध्ये 150 हेजिंग कॉस्ट लागलेली होती, आणि ब्रोकरेज वगैरे मायनस करून साधारण एक 13,000 प्लस आज बऱ्यापैकी प्रॉफिट आलेला आहे. दोन्ही ट्रेड आज प्रॉफिटेबल झाल्यामुळे आपल्याला चांगला प्रॉफिट आलेला आहे. सो इफ आय कॅल्क्युलेट इन पर्सेंटेज टर्म्स, सो 13,000 मी राऊंड फिगर देतो इथे, डिवाइड बाय 1,90,000 विच इज ऍक्च्युअल कॅपिटल. सो मी इथे 1900 मी करतो, 6.8% हे नेट प्रॉफिट आपल्याला आज मिळालेलं आहे, विच इज व्हेरी गुड. 6.8% साठी लोक वर्षभर थांबतात एफडी मध्ये, राईट. आपल्याला एका दिवसात मिळालेलं आहे, पण असे हे रोज प्रॉफिट होत नाहीत मित्रांनो. यासाठी आपण आता बघू शकतो, हा ट्रेड आपण ऑलमोस्ट 12:15 साडेबाराच्या आसपास घेतलेला होता, आता 2:45 झालेले आहेत. तरी देखील आपण हे सगळ्या मुवमेंटमध्ये, इफ यू सी ओव्हर हिअर, अप डाऊन, इथे थोड्यासाठी टार्गेट राहिलं होतं, पूर्ण वर गेलेलं होतं, पण तरी देखील आपण इकडे आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस घेण्यासाठी तयार होतो, पण आपण आधीमध्ये बुक नाही केलं. त्याचाच बेनिफिट आपल्याला इथे झाला की आपला टार्गेट हिट झालेला आहे. सो स्टॉक मार्केटमध्ये काम करताना रूल बेस्ड ट्रेडिंग जर का केली, डझंट मॅटर तुमची स्ट्रॅटेजी किती चांगली आहे किंवा किती खराब आहे, पण तुम्ही जर का एक थोडी जरी एज असेल, प्लस तुम्ही रूल स्ट्रिक्टली फॉलो करत असाल, तर ऍट दी एंड मार्केट तुम्हाला रिवॉर्ड करते. काही केसेसमध्ये स्टॉप लॉस हिट होईल, काही केसेसमध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल, परंतु काही केसेसमध्ये असं टार्गेट देखील हिट होतं, आणि आज जसे दोन्ही टार्गेट हिट झाले, सो बऱ्यापैकी 6-7% एका दिवसात देखील प्रॉफिट निघू शकतो. सो तुम्हाला जर का हे आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल, पेशन्स टेस्टिंग व्हिडिओ होता, आजचे दोन्ही व्हिडिओज मध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. सो ही सिरीज आपण थोडे दिवस अजून कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला जर काही ट्रेडिंग कशा प्रकारे एंट्री एक्झिट करतो ह्याचे रूल्स जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करू शकता. आम्ही नॉमिनल अगदी 1200 मध्ये कोचिंग प्रोव्हाइड करतो. ऍट द सेम टाइम जर का तुम्हाला ते पे नसतील करायचे, तर तुम्ही आमचे हे डेली व्हिडिओज अनालाइज करू शकता. ड्युरिंग ट्रेड आम्ही कशा प्रकारे सायकोलॉजी मेंटेन करतोय बघू शकता. सो आमच्या एफर्ट्स जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. आता इथेच थांबतो. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. सी यू टुमॉरो. बाय बाय.